ही तुमची कोणती मानसिकता? त्याच्यामुळे तुम्ही या महिला भगिनींचा अपमान केला. माझ्या 2,40 लाख महिला भगिनींचा अपमान केलाय. त्यांची तुम्ही जाहीररित्या माफी मागितली पाहिजे. कारण एका भावाने बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे, तिला आर्थिक साक्षर आर्थिक सक्षम करण्यासाठी दिलेली ही ओवाळणी आहे. त्याची तुलना तुम्ही विकत घेण्यापासून बहिणीच्या नात्यापर्यंत करता. हा आमचा आत्मसन्मानाचा झालेला अपमान आहे आणि म्हणून त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. आणि म्हणून जिथे जिथे तुतारीचा उमेदवार उभा आहे, तुतारीवाले तुमच्या विरोधात आहे. तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून तुमच्यासाठी विरोध करतात, कोर्टात जातात, तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवतात. म्हणून तुमच्या माध्यमातून मी जाहीररित्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सांगते, जिथे जिथे तुतारीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात आपल्याला मतदान करायचंय, कारण ते आपल्या विरोधात आहे. लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. पण सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली. काँग्रेसवाल्यांनी तर सांगितलं आम्ही सत्तेत आलो की पहिल्यांदा ही योजना बंद करू. मला प्रश्न पडला, इतकी चांगली योजना आहे, 1,500 रुपये महिला भगिनींना मिळतात, पण का बंद करायची असेल यांना? का बंद करायची असेल? तुतारीच्या खासदार तर बोलल्या 1,500 मध्ये काय होतंय? आता वांग्याच्या शेतामधून कोट्यावधी रुपये उत्पन्न घेणाऱ्यांना काय कळणार 1,500 मध्ये काय होतं? कळेल का? 1,500ची किंमत सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन आलेली ही माणसं हॉटेलमध्ये जेवायला गेले तर 1,500 रुपये टिप देतात. त्यांना काय कळणार 1,500 रुपये मध्ये काय होतं? आमची माऊली दवाखान्यात जायचं म्हणलं तर डॉक्टरांनी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.